जय शिवराय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत दिवाळीतल्या पावसासंदर्भात अपडेट. तसंही आपण आज फेसबुकला रात्री 7:15 वाजता किंवा 7:30 वाजता सरळ 7:30 वाजता लाईव्ह येणार आहोतच. पण आजच्या या व्हिडिओमध्ये काही धक्कादायक मुद्दे देखील घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पडलेले प्रश्न देखील कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. यंदा ओला दुष्काळ आहे हे कन्फर्म देखील झालं आहे. जी 2-3 महिन्यापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे ती पूर्ण देखील झालेली आहे. पण दुष्काळात 13वा महिना आहे तो म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरसुद्धा. मित्रांनो, पाऊस गेला आहे, पाऊस पूर्णपणे निघूनही गेला आहे. त्याची प्रचिती तुम्हाला ह्या 5-6 दिवसातच येईल. सकाळ संध्याकाळ गारवा, जसं मागे सांगितलं तुम्हाला की 9 नोव्हेंबरच्या पहाटे वातावरण हे गारव्याचं राहील. उद्या त्याच्यापेक्षाही चांगला गारवा आहे, म्हणजे 10 तारखेला संध्याकाळच्या वेळेला खानदेश, विदर्भ, सकाळ संध्याकाळ ह्या दोन्ही प्रहरी मराठवाडा आणि विदर्भात जाणू लागेल. असा गारवा आणि अशी थंडी थोडी थोडी वाढतही जाणार आहे. आभाळ पूर्ण निरभ्र असणार आहे, ढगाळलेलं कुठेही वातावरण नसणार आहे. आणि 15 तारखेपर्यंत वातावरणामध्ये गरमीची लेवल ही दिवसाच असणार आहे. दिवसा ऊन वगैरे सगळं जाणवणार आहे. सकाळी थंडी, संध्याकाळी चांगली थंडी, खूपच चांगली थंडी पडणार आहे. पण ऐन दिवाळीत येणाऱ्या पावसाचा अमेरिकेच्या हार्प या तंत्रज्ञानाशी काहीतरी संबंध वाटतोय. सध्या पुरावे नाही आहेत म्हणून त्याबद्दल मी स्पष्ट बोलू शकत नाही आहे. पण ही टेक्नॉलॉजी वातावरणाची निगडीत आहे. वातावरणामध्ये कुठेतरी तापमान घडवेल आणि अशा खंडातील देशांना पावसाचं स्वरूप निर्माण करेल. हा ओला दुष्काळ किंवा हा दुष्काळातले संकेत सुद्धा त्याचं काहीतरी पुरावे देत आहेत. मित्रांनो, याबद्दल फक्त 1 मिनिट बोलेल. दिवाळीतलं वातावरण हे दरवर्षी खराब होते किंवा वातावरण थंड झाल्याच्या नंतर पाऊस मोठा येत नाही. पण मॉडेलच्या आलेल्या रिपोर्टनुसार दिवाळीतला पाऊस दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडा मोठा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी तुम्हाला आजच्या तारखेपर्यंत हरभरा किंवा इतर पिकांचं नुकसान होऊ नये, दिवाळीच्या ज्या काही पेरण्या अगोदर होतात त्या पेरणीचं दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून थांबवले होते. पण आपण थांबणार तरी किती दिवस? पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला पेरावं तर लागणारच आहे. तर पावसाचं स्वरूप जर आपण हार्प तंत्रज्ञानाचं काही याच्यामध्ये हात असल्यास तर पेरणी शेवटी संकटात राहू शकते. ठीक आहे, थोडा आलेला रिपोर्ट बोलूयात आणि या संदर्भात आज संध्याकाळी 7:30 वाजता फेसबुकवरती बोलूयात आणि आज संध्याकाळी 8 वाजता आपल्या यूट्यूब याच चॅनलवरती बोलूयात. तर बघा, उद्या म्हणजे 10 तारखेपासून आज 9 तारखेला कुठेच पावसाचा अलर्ट नाही आहे. सांगली, सोलापूर वगैरे भागात थोडाफार प्रमाणामध्ये हा पाऊस होईल. उद्यापासून म्हणजे 10 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि